चल राम राम मंडळी दे दंकम पुण्यात बामका चम्मायला इथं चालली ना भाऊ फवारणी डायरेक्ट पात्र्यांवर. तर नमस्कार मित्रांनो. सकाळी निघाला ना पहाटे आपल्या भैया साहेबासोबत आणि मग काय आपल्याला निघायचे होते पुण्यात. तर निघालो बसनी आणि लगेच केलाय ब्रेकफास्ट. तर त्याचबरोबर आपण सोबत घेतले काही पार्सल आणि निघालो बसमध्ये. तर आपण फायनली पोहोचलो मित्रांनो पुण्यात आणि आल्या आल्याच दिसलं लगेच मेट्रोचा रोड. अरे बाई मग तर हवाच ना. तर आल्या आल्या केली तुम कॅब बुक आणि भाइयों तुमचं पाटील सिस्टम निघला लगेच पार देंगे। पुढे. तर मध्येच त्याला लागली त्या कॅबवाल्याला म्हणे भाऊ तहान लागली हिला काहीतरी देतो. म्हटलं द्या भाऊ. मग तिने लगेच दिला आणि त्याला बरं मालपाणी ऑफिसवाला भेटला. म्हटलं राम राम. मग चालू आहे ना व्यवस्थित ऑफिस? म्हणे हो. तेवढ्यात आली आपली मग आपल्याला घ्यायला खाली. तर मग लगेच आपण आलो घरी आणि पहा भाऊ आपल्या भाऊजीचं घर आहे म्हणजे आलिशान बंगलाच. तर आपण लगेच थोड्या वेळात फ्रेश होऊन भाऊजीने काढली आपली लहान जाण निघालो लगेच बाहेर. मग काय आपण लागलोय बाहेर मस्त फिरायला. निंबू सरबत वगैरे घेतला आणि नंतर निघलो मग परत बाहेर. त्यानंतर आलो मग मस्त एका मॉलमध्ये तिथं कॅफे बिफे होता. म्हणलं बाई तुमच्या पाटलाची तर आज तर आवाज झाली. पाटील तर आज पुण्यात आहे आणि एकदम जोरात आहे. तर मग काय मित्रांनो आपण आलो लगेच. मग लगेच तिथं आल्यानंतर घेतली कॅफेला कॉफी वगैरे आणि एकदम फुल आयुषमध्ये आज धिंगाणाच झाला. तर मग काय आपण कॉफी वगैरे घेऊन लगेच रिटर्न निघालोय मंडळी. आणि त्याचबरोबर सनसेटचा व्ह्यू एकदम सुंदर दिसत होता. तर मग काय आलोय आपण संध्याकाळी मस्त व्हीटी पॅथरेटर्सला. व बघू शकता. अरे बाप म्हणलं हे तर खतरनाक सिस्टीम आहे. दिसतं काय नाही वॉलपेपर दिखणे सरी का लाग रहा है. त्यानंतर आलो खाली कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. चिक्कर वगैरे मारला आणि मग काय संध्याकाळी तुमचा पाटील आला घरी. डिनर वगैरे झाले आणि मग काय लगेच संध्याकाळी आवरलं वगैरे. तुम्ही बघा आपलं भाऊजीच त्यांचं घर आहे एकदम सुपर. संध्याकाळी बसले टीव्ही बघत आणि मग काय त्यानंतर लगेच झालं होतं झोपायचा टाइम. म्हटलं ओ भाई सोने जा रहा है गुड नाईट. तर मग लगेच आपण मस्त रात्री व्हीआयपी झोपला ना भाई तुमचा पाटील.